अजित पवार यांना संसद सचिवालयामध्ये श्रद्धांजली वाहिली गेली। शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांनी ही श्रद्धांजली वाहिली असं समजतंय। अजित पवार यांना संसद सचिवालयामध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली। नवी दिल्लीमध्ये शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांनी ही श्रद्धांजली वाहिली। दादांच्या आठवणी ज्या होत्या म्हणजे सदनामध्ये ते येत असताना कशा पद्धतीने वागणूक होती, कशा पद्धतीने ते उठायचे, किती सकाळी लवकर उठायचे, कशा पद्धतीने त्यांच्या बैठका व्हायच्या आणि काय बोलायचे याच्या बाबतीमधील सदनातल्या लोकांनी सांगितलं। मी माझे विधानसभेतले 3 टर्मचे अनुभव देखील मला जे आलेले तेही सांगितले। अनेक त्यांचे प्रेमी दादांवरती प्रेम करणारी सर्व लोक यांनी त्यांची आठवण काढली आणि एक भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम महाराष्ट्र सदनाच्या माध्यमातून घेतला।